कमर्शियल कॉम्प्लेक्स किराए पर मौजूद बीजापुर के ऐतिहासिक इब्राहिम रोजे के आगे मोती गुम्बज सिविल हॉस्पिटल रोड पर एक विशाल खूबसूरत माहौल और विशेष डिजाइन से तैयार कमर्शियल कॉम्प्लेक्स और रहने के लिए मकान आपकी हर सुविधा के अनुसार व्यापार और परिवार सहित रहने के लिए अंडरग्राउंड 22x38, ग्राउंड फ्लोर 25x38, फर्स्ट फ्लोर 27x38 दुकान और रहने के लिए 3 बेड वाले 12x12 रूम, 12x12 किचन रूम, 18x18 का बड़ा हॉल, 6x6 बाथरूम, 2 मास्टर बेडरूम आपके आराम का खास ख्याल रखते हुए बनाए गए इस कमर्शियल कॉम्प्लेक्स को रेंट पर लेने और कारोबार को आगे बढ़ाने के ख्वाहिशमंद अधिक जानकारी के लिए 9972681884 8147332713 या दिनार फर्नीचर के मालिक मूसा मुल्ला से संपर्क कर सकते हैं। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर के शाहीन बाग की बेटियों का हौसला बुलंद। बीजापुर के ख्वाजा नगर में पिछले 80 दिनों से चल रहे एनपीआर, एनआरसी और सीएए संविधान विरोधी कानूनों के खिलाफ देश की बेटियां लगातार प्रदर्शन कर रही हैं। जन विरोधी और संविधान विरोधी नीतियों को वापस लेने तक ये मुजाहरा जारी रहेगा। इसी के समर्थन में आज बेंगलुरु और विविध जिलों से आई प्रगति पर और महिला संगठनों ने बीजापुर के शाहीन बाग की बेटियों के हौसलों को सलाम करते हुए महिला अंतर्राष्ट्रीय दिवस के चलते सीएए, एनआरसी और एनपीआर का हाथ छोड़ो, महिलाओं की रक्षा करो के नारे लगाते हुए संविधान की रक्षा ही महिलाओं की रक्षा का नारा लगाया। शाहीन बाग में महिला संगठनों के पदाधिकारी, कार्यकर्ता बड़ी तादाद में रहे मौजूद। इसमें हमीद मुशरिफ, अब्दुल रज़ाक होर्ती और शाहीन बाग के जिम्मेदारों ने कहा कि शाहीन बाग किसी भी हालत में कमजोर नहीं होगा, इसका विश्वास जाहिर किया। ಕೂಡ ನಾವು ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು, ಕಾನೂನು ವಿರೋಧಿಯನ್ನು ಇವತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತೇನ ನಮ್ಮ ಸಣ್ಣವರಿಗೆಲ್ಲ ಮಾದರಿ ಆಗಿದಾರಲ್ಲ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಮಹಿಳಾ ಪ್ರಗತಿಪರ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಹಾಗೂ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಸಂಘದ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ। ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿದಂತ ಅಕ್ಷಿತಾ ಕೆಸಿ ಅವರಿಗೆ ಪಾರ್ವತಿಯಿಂದ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕುಸುಮಾ ಪವಾರ್। प्रास्ताविक भाषण मतलब पता नहीं क्यों आज मेरी माँ बहनों में जोश थोड़ा कम है। थक गए क्या? आवाज दो, आवाज दो। हिंदुस्तान जी। आज हम जो हैं यहाँ पर इसलिए जमा हुए हैं कि आज इस स्टेज पर बैठी हुई सारी माँ बहनें, सबको एक डर है कि हिंदुस्तान में कानून का उल्लंघन हो रहा है, कानून तोड़ने वालों की रक्षा हो रही है। महिला दिनाचरण के मनाने का एक सबसे बड़ा एक खुशी का दिन है औरतों के लिए, क्योंकि पूरे दुनिया भर में यह औरतों के लिए एक महिला दिन है, मतलब औरतों का एक दिन मनाया जाता है। लेकिन आज हम देख रहे हैं निर्भया मर्डर केस ले लीजिए, आज हम उन्नाव मर्डर केस ले लीजिए, औरतों को कहाँ हिफाजत मिल रही है सोचने की बहुत ज्यादा जरूरत आ रही है। लड़की के साथ जो गलत काम किया उसे आज तक सजा नहीं मिल रही। अब निर्भया केस में हम लोग देख लें, जो दिल्ली का बहुत ही बड़ा रेप और मर्डर केस हुआ है औरतों लड़की के ऊपर, अगर उन लोगों को सजा देंगे तो इनको भी सजा देनी पड़ेगी। उन लोगों को सजा जल्दी देंगे क्योंकि वो गरीब के बच्चे हैं, उनके माँ बाप कोई एमपी एमएलए नहीं है। अब उन्हें सजा नहीं मिल रही तो इसको भी बचाने के लिए उनको चांसेस बन जाते, इस हिसाब से वो लोग नहीं कर रहे हैं। और दूसरी बात ले लें तो आज हिंदुस्तान में हम सारी औरतें, हम सारे समाज के लोग अगर मिलकर कहीं बैठ रहे हैं तो ये श्रेय अगर किसी एक इंसान को जाता है तो बाबा साहेब अम्बेडकर जी को जाता है, क्योंकि उन्होंने जो संविधान बनाया है वो संविधान के तहत हम सारे लोग एक जगह जमा हो रहे हैं, एक दूसरे के अंदर भेदभाव को खत्म करके हम लोग जा रहे हैं।
तो इस संविधान में फेरबदल कर रहे हैं ये लोग। आज सीएए, एनपीआर, एनआरसी ला के ये लोग क्या कर रहे हैं, खिलवाड़ कर रहे हैं इन लोगों के साथ। ये कौन सा कानून लाए आप जो दुश्मन देश से आने वालों को स्वागत करेंगे और दोस्त देश से आने वालों को बाहर निकाल देंगे? ये क्या कानून ला रहे हैं आप लोग? ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೋಬೇಕಂತಂದ್ರೆ मौत पे हंसने वाले सब एक है ನಾನೀಗ ಇವತ್ತಿನ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಗೆಳತಿಯರಿಗೂ ನಾನೊಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂತು ಈ ಸ್ಲೋಗನ್ ಪ್ಲೇ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಬೇಕು, ಆ ಮೂಲಕ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. नो एनपीआर, नो एनआरसी, नो सीएए। ये काला कानून वापस ले लो और महिलाओं का स्वतंत्र बचाओ। हम स्वतंत्र चाहते हैं, एमेंसिपेशन चाहते हैं, महिला वापस लो। संविधान संरक्षणे ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ನಮಗ. ಈ ಕಾಲಾ ಕಾನೂನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ರಿ. ಹೀಗೆ ನಾವು ಇದನ್ನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯೋ ಮೂಲಕ ಇವತ್ತಿನ ಈ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೊಂದಿಗೆ ಅಂತ ನಾನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ನಾನು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡರಲ್ಲೂ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ಎರಡನೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅವರ ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿ ನವರಸ್ ಕಿತಾಬೆ ನವರಸ್ ದಂತಹ ರಚನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಈ ನಾಡಿನೊಳಗ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಬೌದ್ಧ ಪಾರ್ಸಿ ಜೈನ್ ಲಿಂಗಾಯತ್ ಬಾಯಿ ಬಹನ ಅನ್ನುವಂಥ ಈ ನಾಡಿನೊಳಗ ನಾನು ಎರಡೂ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಬಿಜಾಪುರ್ ಯಾವತ್ತೂ ಸಹಿತ ಇದು ಕೇವಲ ಮುಸ್ಲಿಮರ ನಾಡು ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ, ಇದು ಕೇವಲ ಹಿಂದೂಗಳ ನಾಡು ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಸೆಕ್ಯುಲರ್ ನಾಡು ಆಗಿರ್ತದ ಮತ್ತು ಈಗಲೂ ಅದ. ಇದೊಂದು ಜಾತ್ಯತೀತ ಪರಂಪರಾ ಬಹುಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆಯ ನಾಡು ಇದು. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಉದಾಹರಣೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅನೇಕ ಸ್ಥಾನಗಳವ. ನೀವು ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಮನೆತನದ ಚರಿತ್ರೆ ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಓದಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೂ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರ, ಉರ್ದುದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರ, ಪರ್ಷಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರ, ಅನೇಕ ಗ್ರಂಥಗಳಿದಾವ ಮತ್ತು ಅವರು ಇಡೀ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಸಾಹಿತ್ಯ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕಲೆ, ಶಾಂತಿ, ಅಹಿಂಸೆ ಸಲುವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತ ಅತ್ಯಂತ ನವಯುವಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತ ಎರಡನೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರನ್ನ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೀತೇನೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಈ ನಾಡು ಬಸವಣ್ಣನ ನಾಡು. ಈಗ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿರಬಹುದು, ಆದ್ರೆ ಬಸವಣ್ಣನ ಜನ್ಮಭೂಮಿ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ, ಅಖಂಡ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಮೊದಲಿಂದು, ಈಗ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆ ಆಗಿರಬಹುದು. ಸೊ ಬಸವಣ್ಣ ಇಡೀ ಭೂಮಂಡಲಕ್ಕನೇ ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಲೇಸು ಬಯಸುವಂತ ತತ್ವ ನಮಗೆ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟಾರ. ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರು ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಕಲ ಅಲ್ಲ. ಯಾರಾದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯದಿಂದ ಬಂದವರು ಇದ್ರ ನೀವು ಅದನ್ನ ಲಿಂಗಾಯತ ಜಾತಿ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ತಲೆಯಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕ್ರಿ. ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನೋದು ಜಾತಿ ಅಲ್ಲ, ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನೋದು ಒಂದು ತತ್ವ. ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನೋದು ತತ್ವ. ಲಿಂಗಾಯತ ತತ್ವ ಬಲ್ಲವರು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದ ಜನ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಕಾರ 97 ಸಮುದಾಯದ ಜನ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯನ್ನು ಸಹ ಮಾಡ್ತಾರ. ಹೌದಾ? ಅದು ಒಂದು ಜಾತಿದ ಅಲ್ಲ. ಲಿಂಗ ಯಾವುದರ ಸಂಕೇತ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಲಿಂಗಮ್ಮ, ಸತ್ಯಕ್ಕ, ಸಂಕವ್ವೆ ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ನಮಗ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿರೋದು ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಸಕಲ ಜೀವಾತ್ಮರಿಗೆ ಲೇಸು ಬಯಸ್ರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಯದಿಂದ ಕಾಯಕ. ಹೊರಗಿಲ್ಲ ದೇವರು, ನಮ್ಮ ಒಳಗನ ದೇವರು. ಎಲ್ಲಿ ದೇವರು ಅಂದ್ರೆ ಏನು? ದೇವರು ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ದೇಹವನ್ನೇ ದೇವಾಲಯ ಮಾಡಿದ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನ ನಾಡು. ಹೊರಗೋಗಿ ನೀವು ಆ ಗುಡಿ ಈ ಗುಡಿ ಸುತ್ತಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಇದು ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ದೇಹವೇ ದೇವಾಲಯ, ದೇಹವೇ ನಮ್ಮ ಕಾಯದಿಂದ ಕಾಯಕ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ. ಯಾರು ಕಾಯಕ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರು ಈ ಲೋಕ ಕಟ್ಟ್ಯಾರ. ಕಾಯಕದಿಂದ ಲೋಕ. ಕುತ್ತು ಭಾಷಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಲೋಕ ಅಲ್ಲ, ಬಿಳಿ ಕಾಗದ ಕರ್ರಗ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಲೋಕ ಅಲ್ಲ. ಈ ಲೋಕ ಕಟ್ಟದವ್ರು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಈ ಲೋಕ ಕಟ್ಟದವರು ಕಾಯಕ ಮಾಡೋರು, ಶ್ರಮಜೀವಿಗಳು, ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಲಾಸ್ ಜನ, ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಜನ, ದುಡಿಯ ಮಂದಿ,
ದುಡಿಮೆ ಅಂದ್ರೆ ಏನು? ದುಡಿಮೆ ಅಂದ್ರ ಮೊದಲು ನಂಬರ್ 1 ಸ್ಥಾನದೊಳಗೆ ಬರ್ತಾಳ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು. ದುಡಿಮೆ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು. माँ के घर से शादी कर लेके कब आ गए इनके घर को चंदा बಣ್ಣ ಮಾನರದೊಳಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. इसके बीच में क्या हो गया? इसके बीच में आया देखो मोदी साहब आ गया. मैं तो देखो इंटरनेशनल वुमेन दिन के इस समय में मोदी जी एक क्षण के लिए मैं थोड़ा आपको धन्यवाद दूंगी. क्यों? हमारे महिला भूल के अंदर बैठे थे, कभी न बाहर नहीं आए थे क्या? नहीं आए थे. देखो कि ये जो बीजेपी का कौन है, हेगड़े, अनंत कुमार हेगड़े, उन्होंने बोले, क्या बोले? हम आए हैं बीजेपी वालों ने. किस लिए आए बा? हम ये संविधान चेंज करने के लिए आए हैं. हमारा महिला सुने क्या? नहीं सुने. घर के अंदर पकाते बैठे, कोई रोटी पकाए, कोई सब्जी पकाए, कोई चिकन पकाए, कोई मटन पकाए, कोई कुछ ना कुछ पकाते अंदर ही बैठे. ये देखो, अगर ये संविधान बदलाए, ಇನ್ನು ಸಂವಿಧಾನ ತೆಗೆದು ಹಾಕಿದ್ರು ಅಂದ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಜಿಂದಗಿ ಏನಾಗ್ತದ ಲೆಕ್ಕನೇ ಹಾಕಿಲ್ಲ. ये हमारे बस की बात नहीं बा. वो क्या की पॉलिटिक्स बोलता, ये राजकीय का बात है. ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನೋ, ನಮಗ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಗುತ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಇವರಿಗೆಲ್ಲ? ಯಾರಿಗೆ ಗುತ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು? ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಬಿಜೆಪಿ, ಜೆಡಿಎಸ್, ಮಮತಾ, ಸಮತಾ, ಬಿಮ್ತಾ ಯಾರ್ಯಾರು ಹರ ನೋಡ್ರಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಗುತ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವು ನಮ್ಗೆ ಅವರೇ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರ. ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವು ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ತೇವು, ಅವರೇ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ತಾರ. ನಮ್ಗೇನ್ ರಾಜಕೀಯ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಾವೇನ್ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಬೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಸಿರ್ಫ್ ಹುಟ್ಟತೇವಂದ್ರೆ ನಮ್ಗೇನ್ ಯಾರ ಹರಕಿ ಹೊತ್ತು ಹುಟ್ಟಿಸ್ಯಾರ ಏನು? ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಯಾರ ಹರಕಿ ಹೊತ್ತಾರೆ ಏನ್ರಮ್ಮ? डेमोक्रेसी ಬೇಕಾಯ್ತು. गद्दी पे बैठने के बाद सत्ता पे निकालने के लिए आए हैं, संविधान बदलाव करने के लिए आए हैं. हम थोड़े महिला जनवादी महिला संगठन के झंडा लेके रास्ते पे उतरे, रास्ते पे निकले और पूछे ये गलत बोल रहे हैं. बाबा साहब अंबेडकर को हम सैल्यूट करते हैं. बाबा साहब अंबेडकर इतना अच्छा संविधान हमको दिए हैं पूरा भारत देश को. उस संविधान से इस देश बच गया है. हम सभी महिला हमारे हक की बात कर रहे हैं, हमारी स्वतंत्र की बात कर रही है. मगर आज ये बीजेपी वालों ने संविधान निकालने की, संविधान बदलाव करने की बात कर रहे हैं. अभिवृद्धि आयतु यार्ದು ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿದಾಯ್ತು. 370 ಧಾರಾ ತೆಗೆದ್ರು, ಒಳಗ್ ಸೀದಾ ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಹೋದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಜಾಗ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾರ, ಅಲ್ಲಿ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳು ಹಾಕ್ತಾರ. कश्मीर सुंदर ಎಷ್ಟು मयन सिलेंडर. बीजापुर में शाहीन बाग की तर्ज पर जो नौबाग रोड पर पिछले 2 महीने से ज़्यादा का अरसा हुआ CAA, NRC, NPR के मुखालिफत में ये शाहीन बाग चला हुआ है. आज यहाँ पर जो है महिला दिवस, अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया गया, जिसमें जिला प्रगतिपर महिला संगठनों ने आकर शाहीन बाग में आकर इनकी हिम्मत अफजाई जताते हुए यहाँ पर महिला दिवस मनाया गया. हमारे साथ यहाँ मैडम जुड़े हुए हैं, इन्हीं से बात करते हैं. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಗತಿಪರ ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ಕಳೆದ 6 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೂಡ ಯಾವ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ಸಹಿತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಇಲ್ಲ. ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಅನೇಕ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆಗಳನ್ನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕರ ಮೇಲೆ, ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳಾದವು, ಅದಕ್ಕೆ ಕಾನೂನು ರೀತಿಯಾಗಿ ಉಗ್ರ ಕ್ರಮ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ನೋಟ್ಬಂದಿ ಮಾಡಿದರು. ಅನೇಕ ದುಡಿಯುವ ಮಹಿಳೆಯರು ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಕ್ಯೂ ನಿಂತು ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅನ್ನದ ಜಮಖಾನ ಅದೆಲ್ಲ ಹಾಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಮಲ್ಕೊಂಡು ಅವರು ಇವತ್ತು ಒಂದು ನೋಟನ್ನು ಬದಲಾಯಿಸುವ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಮತ್ತು ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ಇವೆಲ್ಲ ನಿಂತು ಹೋಗಿ ಅನೇಕ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ನೋಟ್ಬಂದಿಯ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಮರಣ ಸಹಿತ ಹೊಂದಿದ್ರು. ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಕಾರಣವನ್ನು ತೆಗೆದ್ರೆ ನಾವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಳೆದ 6 ವರ್ಷದಿಂದ ಯಾವ ಮಹಿಳಾ ಕುಲಕ್ಕೂ ಶಾಂತಿ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಕಾನೂನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಏಕತೆಯನ್ನು ನಾವು ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅವರು ರಚಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಆಳ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಶಾಹಿ ವರ್ಗದವರು ನಮ್ಮ ಕಾನೂನನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಈ CAA ಅನ್ನುವ ಒಂದು ಅಂಧ ಕಾನೂನು ಈ ಒಂದು ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕೂ ಕೂಡ ಕರಾಳ ದಿನ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಯಾವುದೇ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಪರಂತು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಕುಳಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಮಹಿಳೆಯರು, ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಮಾತ್ರ ಈ ಒಂದು ಕಾನೂನು ಲಾಗುವಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಒಂದು
ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸುವ ಮುಖಾಂತರ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಹಾದೇವಿ ಗೋಕಾಕ್, ಸಮಾಜ ಸೇವಕಿ. आज इंटरनेशनल वुमेंस डे मनाने के लिए हम सब लोग यहाँ पर जमा हुए हैं. सारी समाज की औरतें हैं और सारी पक्षों की औरतें यहाँ पर जमा हुई हैं. के नीला जी और अक्षिता को हम लोगों ने बुलाया है क्योंकि हमारे औरतों में एक गलतफहमी थी कि सिर्फ मुसलमानों के लिए ही ये कानून है. नहीं, ये सारे लोगों के लिए कानून है. आज मुसलमान औरतें जो शाहीन बाग में बैठी हैं लगभग 11 दिसंबर से और यहाँ पर बैठी हैं लगभग 80 दिन से, इन सबको सपोर्ट करने के लिए ये लोग आए हुए हैं. और आज हम ये बताना चाहते हैं मोदी सरकार को कि जो आप इंसानियत के खिलाफ जो गंदी बात फैला रहे हैं, सीए और एनपीआर कानून ला के, एनआरसी ला के, ये आपका जो गेम है, ये जो आपका खेल है वो सफल नहीं होगा. ये पूरी तरह से फेल होने वाला है क्योंकि हम मुसलमानों के साथ ना ही हम सिर्फ अकेले हैं कि हमारे साथ दलित भाई बहनें हैं, हमारे साथ सिख भाई बहनें हैं, हमारे साथ क्रिश्चियन भाई बहनें हैं, बौद्ध भाई बहनें हैं. क्योंकि ये कानून इतना घटिया कानून है जो दोस्त देशों के से आ रहे हैं, हिंदुओं को है, बुद्धों को है बुला रहे हैं और दूसरी जगह से जो आ रहे हैं उनको नहीं बुला रहे हैं, श्रीलंका, भूटान से. मतलब ये बुद्ध में फ़र्क करने वाला कानून है, ये हिंदू में फ़र्क करने वाला कानून है, ये मुसलमान में फ़र्क करने वाला कानून है. अमित शाह और मोदी जी का जो ये गंदा खेल है जल्द ही ख़त्म होगा. या तो हमें इससे सीए और एनपीआर और एनआरसी से हमें मुक्ति दिलाएं औरतों को, या तो फिर हमें गोली मार दें. हमारी ये सरकार से यही इल्तिजा है. बस हम लोग यहाँ पैदा हुए हैं और हिंदुस्तान में ही मरेंगे. तो हमेशा राजनीति वाले लीडर से कह रहे हैं कि शाहीन बाग आप धीरे धीरे कमज़ोर पड़ रहा है, आप क्या कहना चाहिए? शाहीन बाग कभी ना कमज़ोर था ना कमज़ोर पड़ेगा. औरतों की अपनी ज़रूरतें होती हैं, उस हिसाब से 4 आ रही हैं, 4 अपने घर की काम भी कर रहे हैं क्योंकि औरतों के कंधों पर ज़्यादा जिम्मेदारियां होती हैं मर्दों के मुकाबले. और मैं ये कहना चाहूँगी कि अमित शाह और मोदी जी की माँ बहनें अगर जिस दिन शाहीन बाग में आके बैठ कर देखेंगे तो यहाँ के धूप में उन्हें एहसास होगा कि चल रहा है या नहीं चल रहा है. एसी गाड़ियों में बैठ के आप जो भी बोले वो सब गलत है. हम सरकार को ये चेतावनी देते हैं, नेताओं को ये चेतावनी देते हैं, जो मुंह में आता है वो बोलने से कोई कानून नहीं बनने वाला है. आज हम लोग इतने डट के खड़े हैं तो हम लोग मरने के लिए खड़े हैं तो मारने के लिए भी खड़े. मेरा नाम अप्सरा बेगम छप्परबंद, माजी जिला पंचायत अध्यक्ष बीजापुर. मैं शाहीन बाग से इशरत जहां ज़ैब बात कर रही हूँ. शाहीन बाग कभी ना कमज़ोर पड़ा है ना पड़ेगा. मैं शाहीन बाग तमाम मुसलमान औरतों को, हिंदू, बुद्ध, ईसाई, हर एक मज़हब की औरतों को, ख़वातीन को आज वुमेंस डे के दिन मैं दावत सुखन देती हूँ. वो तमाम आए हमारे एहतजाज में शरीक रहे कि शाहीन बाग कभी कमज़ोर नहीं हुआ, अब और ज़्यादा बढ़ गया है क्योंकि औरतों की हिम्मत और बढ़ गई है. हमारे मुसलमान पर्दानशीन ख़वातीन को एहतजाज मालूम नहीं था. ये मोदी जी का शुक्रिया है कि हमें एहतजाज के लिए इन्होंने रस्से पर ला के खड़ा कर दिया. हमारे पर्दानशीन बहनें जो कभी बाहर से घर से नहीं निकले, ये संविधान को बचाने के लिए निकले हैं. ये कोई मजाक नहीं है, कोई पिकनिक के मनाने नहीं आए. हमें संविधान को बचाने की फ़िक्र लेकर आए हैं. ये काला कानून जो है एनआरपी, ये सीएए और ये एनपीआर, ये काला कानून हमें नहीं चाहिए. बस हमें हिंदुस्तान में अमन और शांति का पैगाम देते हैं और हमें सुकून से रहने की दावत देते हैं. तमाम मैं बीजापुर के बहनों से इल्तिमास करती हूँ वो दर्जों आए यहाँ पर जमा हो और बहुत आ रहे हैं. हमें शुक्र है शाहीन बाग का जो औरतें हमें एकजुट होकर यहाँ जमा हो रहे हैं. ना कोई मसलक का मसला है ना कोई मज़हब का ये है. हिंदू मुस्लिम सब एक है. हम हिंदू मुस्लिम सब एक भाई भाई हैं. और ये बात का सबूत ये है कि हम 3 महीने से यहाँ पर बैठे हुए हैं. कभी हम झुके नहीं, हम और बैठेंगे. अगर रात को भी बैठना पड़े तो हम बैठेंगे, कभी झुकेंगे नहीं क्योंकि संविधान का हक है, ये बैठने का हमारा हक है. और संविधान क्या सिखाता है? कानून सबका मसावी ये देता है. कानून में मसावी बराबर का दर्जा है, इसलिए ये दर्जे को हम जाने नहीं देंगे. हमें हक मांग रहे हैं. हमें किसी से क्या हिंदुस्तान की कोई चीज़ नहीं मांग रहे, हमें हक मांग रहे हैं. हमारा हक चाहिए, हमें दे. इंटरनेशनल वुमेन डे के दिन ही नहीं, हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 1400 साल पहले बता दिया था औरत का बहुत बड़ा मर्तबा है. औरत को पैर की जूती ना समझे, वो तो माँ के कदमों तले जन्नत है. मेरे भाइयों से मैं इल्तिजा करती हूँ अपने बहनों को, अपने बच्चों को सिखाएं, दीनी तालीम दे, दुनियाई तालीम दे. आज औरत बहुत ऊंचे मुकाम पर है क्योंकि ये बता दिए हैं हमारे आका ने. सूरत निसा में पढ़कर देखिए आप, औरत का रुतबा बहुत बुलंद है. आज औरत चांद पर है, आज रॉकेट चला रही है, आज ट्रेन चला रही है, आज बस कंडक्टर है. आज औरत हर मैदान में शाना बशाना मर्दों के मुकाबिल है. बस इतना कहकर मैं आपको इल्तिजा करती हूँ कि तमाम बीजापुर के ख़वातीन आए. शाहीन बाग को कभी कमज़ोर न पड़ने दिया जाए. शाहीन बाग ना कमज़ोर था, ना कमज़ोर है, ना कमज़ोर रहेगा.
हमारे बीजापुर शाहीन बाग असार और नौबाग नवा शाहीन बाग 80 दिन हुआ। हरे सब भी आ रहे हैं, हर एक ले सब हमारे माँ बहना को सब को लाते जाओ। फजर 11 बजे से शाम में 5-6 बजे तक बैठ को यहाँ शाहीन बाग को आते जाओ। NRC MPR इसके बारे में हमारा जब तक इन्हों परत नहीं लेते जब तक यहाँ बैठने का है। हमारे बीजापुर एक्शन कमेटी और पूरे ज़िले के एक्शन कमेटी, बेंगलुरु एक्शन कमेटी, दिल्ली वाले एक्शन कमेटी वाले क्या बोलते हैं, जब तक यहाँ में ये होराट करते रहने का है, बैठने का है। दिल्ली वाले आज सवेरे उन्होंने भी ये जोर हो रहा है। आज हमें भी पूरे बीजापुर वाले सब हमारे माँ बहना सब भी आने का यहाँ कोशिश कर को आने की तरतीब करो। अब हमें भी कल हमारे इमाम मौलाना शक्ति नगर से उन्होंने एक दिन पूरा बैठने का ये करें। ऐसा 30 मोहल्ले वाले 30 दिन बैठने की तरतीब कर रहे हैं। सब भी आए तो बहुत अच्छा होता है, आते जाओ। आजकल मीडिया पर जो खबर चल रही है कि शाहीन बाग कमज़ोर पड़ रहा है, हर तरफ कमज़ोर पड़ रहा है, ये मीडिया पर क्या कमज़ोर नहीं पड़े? देखो हमारे शाहीन बाग है एक कंटिन्यू डेली 80 दिन से बैठ रहे लोग हैं। सब हमारे माँ बहना बहुत खिदमत कर रहे हैं। तुम्हें देखो आतो अंदर ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ವೇದ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ CAA ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ನಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಮಂದಿ ಬಂದಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮೊದಲಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈ ಸತತ 80 ದಿವಸದಿಂದ ನಮ್ಮದು ಇದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ದೇಶ ಅಲ್ಲ ವಿದೇಶದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಇದು ಕಾಯ್ದೆ ಒಳ್ಳೆ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಸತತವಾಗಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮಾಡ್ಕೋತ ಬರ್ತೀವಿ, ಮುಂದೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯತ್ತಾರ, ಅವರು ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಸಂದ ಆಗೈತಿ, ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ತಿಳಿ ಆಗೈತಿ, ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ಅಷ್ಟೇ, ಅವ್ರು ಬರೀ ಗೋಳು ಹೇಳುವುದು ಬಂದಿ ಅದಾರ. ಅದು ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಎಲ್ಲೇನೂ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ. ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಇಟ್ಟು ಕೆಟ್ಟ ಬಿಸಿಲಿನಾಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ತಾಯಂದಿರು ಯಾವ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಹುಮ್ಮಸ್ದಿಂದ ಕೂತಾರೆ ಅನ್ನೋದು ತಾವು ಇದನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇದೇ ಥರ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಅದು ದಿಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಬೆಂಗಳೂರು ಆಗಲಿ, ಗುಲ್ಬರ್ಗ ಆಗಲಿ, ತುಮಕೂರು ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಹೈದರಾಬಾದ್ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲೇ ಆದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲೇ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಏನು ಶಕ್ತಿ ಅದ, ಇಡೀ ದೇಶ ಶಕ್ತಿ ಅದ. ಇದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ತಿರುವ ಬಾಣ ಇದು ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇದರ ಪ್ರಕಾರ ಇದು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅದು ತಲೆ ಬಾಗಲೇಬೇಕು ಮತ್ತು ಇದು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ, ಮುಂದುವರಿಕೋತ ಹೋಗುತ್ತೆ. ತಾವು ಯಾರೂ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕಿವಿ ತೊಗೊಂಡ್ಕಿಸಿ ಅಂಥ ಮಾತು ಕೇಳೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ನಾಚಿಗೆ ಬರ್ಲಾತೈತಿ ಹೇಳಕ್ಕೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಕಡಿಮೆ ಆಗೈತೆ, ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ತಾವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿರಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಶಾಹೀನ್ ಬಾಗಿನಾಗೆ ನಾರಿ ಶಕ್ತಿ ಅದ. ಒಂದು ಕಡೆ ತಾವು ಹೇಳ್ತೀರಿ ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಬಡಾವೋ ಅದಕಿಸಿ, ಒಂದು ಕಡೆ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ನಾಗ ಹೆಸರ ಮೇಲೆ ನಾರಿಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ತೀರಿ. ನಾಚಿಗೆ ಬರ್ಬೇಕು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ. ಇವೆಲ್ಲ ಮಾಡತಕ್ಕದಲ್ಲ. ದಯಮಾಡಿ ತಾವು ಎಲ್ಲ ಇದು ಕಾಯ್ದೆ ಏನು ಮಾಡಿರಿ ಅದು ಒಳ್ಳೆ ತಕ್ಕೋರಿ. ಇದು ಏನು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ತನಕ ಇದು ಮುಗುದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ತಾವು ಗೊತ್ತಿದ್ದಂತೆ ದಿಲ್ಲಿ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿ ಏನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಬಾಯ್ಕಾಟ್ ಮಾಡವ್ರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತು. ತಾವು ಇದು ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಇದು ಬಾಯ್ಕಾಟ್ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಇಡೀ SC ST ಎಲ್ಲ ಸಮಾಂಗ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ತೊಂದರೆ ಆಗುವಂಥ ಕಾಯ್ದೆ ಮಾಡಿದೆ. ತಮಗೆ ಕತ್ತಲ್ನಾಗ ಇಟ್ಟಾರ ಅವರು. ತಾವು ದಯಮಾಡಿ ಇದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊರಿ, ನೆಟ್ನಾಗ ಹೋಗ್ರಿ, ಅದು ತೆಗೀರಿ, ತೆಗೆದ್ಕಿಸಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಓದ್ರಿ, ತಮಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ತಾವೇ ಸ್ವತಃ ಇದಕ್ಕೆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತೀರಿ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ತಾವು ದಯಮಾಡಿ ಇದನ್ನು ತಾವು ನೆಟ್ಲೆ ತೆಗೀರಿ. ಪ್ರತಿ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದೊಂದು ಕಾಯ್ದೆ ತೆಗಿಲತ್ತಾರೆ. ಜನಗಣತಿ ಮಾಡಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಜನಗಣತಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಮೊದಲು ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಾರ, 70 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಾರ, ಅದೇ ರೀತಿ ಜನಗಣತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರನ್ನೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ತಾವು ಏನು ಹೊಸ ಕಾಯ್ದೆ ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಕಾಯ್ದೆ ಸೇರ್ಸಾಕತ್ತೀರಿ, ಅದಕ್ಕೆ ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಕಾಯ್ದೆ ಅದ್ರಾಗ ಸೇರ್ಸಾಕತ್ತೀರಿ. ಆ ಕಾಯ್ದೆನೂ ನಮ್ಮ ಇದು ದೇಶಕ್ಕೂ ಸರಿ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗಕ್ಕೂ ಸರಿ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಮೊದಲಿನ ಜನಗಣತಿ ಯಾವ ರೀತಿ ಆರತ್ತ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ಲಾಕತ್ರಿ ಆ ತೊಂದರೆ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು. ಶಾಂತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶ ಒಳಗೆ ಬೆಳೀಲಿಕ್ಕೆ
ಮುಂದುವರಿಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಈಗ ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ NPR ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾವೆ, ತಾವು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀರಿ? NPR ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಅಂದರೆ NPRಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬೈಕಾಟ್ ಮಾಡಾಕತ್ತಿ. ನಾವು ದಿಲ್ಲಿಲಿಂದ ಏನು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತೈತಿ, ಆಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಏನು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತೈತಿ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲರೂ ಬಿಜಾಪುರ ಇದರ ಏನದೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎರಡನೇ ಮಾತೇ ಇಲ್ಲ. ಅವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಏನು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಡಿಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಇಡೀ ದೇಶದಂತೆ ಇದು ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ದೇಶ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಕಿಸಿ ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಹುಮ್ಮಸ್ಸಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಬ್ದುಲ್ ರಜಾಕ್ ವರ್ತಿ ಅಂತ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು. तो NPR CAA NRC के खिलाफ जो एहतजाज शुरू है बीजापुर के शाहीन बाग में, पिछले 80 दिनों से ये एहतजाज शुरू है, लेकिन उन्होंने स्पष्ट में कहा कि शाहीन बाग न तो कमज़ोर है न कमज़ोर होगा, आगे भी वो कमज़ोर नहीं होगा। और जैसे जैसे दिन बढ़ते जा रहे हैं उसी तरह शाहीन बाग में महिलाएं आ रहे हैं और जुड़ते जा रहे हैं। जब तक ये काला कानून CAA NRC NPR को वापस नहीं लिया जाएगा तब तक ये शाहीन बाग चलता रहेगा, यहाँ के महिलाओं का ये कहना है। तो बने रहिए हमारे साथ। कैमरामैन सुहेल के साथ मैं खुर्शीद आलम, शाहीन बाग, बीजापुर। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन। आपकी सुविधा के लिए हमने बनाया बी न्यूज़ नेशन ऐप, जो आप गूगल प्ले स्टोर में जाकर डाउनलोड कर सकते हैं। इस ऐप में वीडियो न्यूज़ देखने के साथ साथ आप देश भर की न्यूज़ पढ़ भी सकते हैं, कन्नड़ा और उर्दू ज़बान में। तो जाइए प्ले स्टोर में और अभी भी न्यूज़ नेशन ऐप को डाउनलोड कीजिए देश भर की खबरों को देखने के लिए।